हिंदवी स्वराज्य संस्थापक राय छत्रपती शिवराय, नवी मुंबई आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय. तुमच्या भरतीचा अगोदर क्लिअर करतो म्हणजे मला पुढे जायला. 2 महिन्यापूर्वी आपलं उपोषण सुटलं होतं. त्याच वेळेस आपण सरकारच्या वतीनं जे तिघ जण आहेत ते तिघाच्या वतीनं 2-2 आलते मंत्री. त्याच वेळेस आपण त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भरती करायची नाही, आणि जर तुम्ही केली तर मराठ्यांच्या जागा राखीव ठेवून भरती करायची. तसा शब्द त्यांनी त्यावेळी दिलेला आहे. परत पुन्हा एक आठवण करून देतो. एक 10 ते 12 दिवसापूर्वी उदय सामंत साहेबांना आपण फोन करून सांगितलं होतं की ज्या भरत्या तुम्ही राज्यात करणार आहेत त्या थांबवण्याचा तुम्ही शब्द दिलेला आहे. पुन्हा म्हणू नका की मराठा रस्त्यावर उतरला म्हणून. तर त्यांनी सांगितलं आम्ही त्या शब्दावर ठाम आहेत. जरी भरत्या केल्या तरी मराठ्यांच्या जागा सोडूनच केल्या जाते आणि मराठ्यावर अन्याय होणार नाही. आता हा कार्यक्रम आपण ठेवलेला महाराष्ट्रातून लाखानं करोडोनं मराठा समाज या मुंबईच्या महानगरात आला आणि हा आपण केलेल्या सेवेचा समाजाच्या वतीनं तुमचा आभाराचा कार्यक्रम. आपल्यासह आपली नवी मुंबई आणि पूर्णच महानगर मुंबई या सर्वच बांधवांचं खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो की एकही माणूस तुम्ही उपाशी जाऊ दिला. सगळी सेवा आपण केली आणि आपण पुढेही करावी. आमच्याकडे नाही येत शब्द, किमान माझ्याकडे नाहीत की इतकी सेवा झाली की प्रत्येक माणसाची व्यवस्था आपण या मुंबईच्या शहरामध्ये खेड्यापाड्यातून येणाऱ्या मराठा बांधवाची आपण सगळ्यांनी सेवा केली. मग सगळ्या क्षेत्रातले बांधव याच्यामध्ये सक्रिय होते. ही लढाई आणखीन थोडी राहिली, ही आणखी पूर्ण संपलेली नाही. फक्त एक आहे की एवढ्या मोठ्या शहरात एवढा मोठा जनसमुदाय आला, त्याची तुम्ही सगळ्यांनी सेवा केली. ही पूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. तुम्हाला जरी ऐकायला मिळत नसली तरी तुम्ही खूप सेवा केली. तुम्हाला एक दिवस टेन्शन आलं तर वाटतं म्हणलं आता आम्हाला इथंच राहायचं म्हणल्यावर मार्केटवाल्याला फुल टेन्शन आलं. आमचा हट्ट आम्ही राहण्याचा नव्हता. पुढे गेले असते तर पोरं वापस आले नसते आणि आम्ही कोणी वापस येणार नव्हतो. जर सरकार इथंच प्रश्न मार्गी काढतंय तर पुढे तरी काय जायचं या हिशोबाने आपण थांबलेलो होतो. तर नवी मुंबई पूर्ण साक्षीदारी आला. मी अंधारात ठेवून काही केलेलं नाही, तुमच्या समक्ष सगळे केलेलं आहे. त्या दिवशी 12 वाजेपर्यंत आपल्याला जे पाहिजे ते दिलं नसतं तर आपण मुंबईला जाणार होतो. ते काही जण लिहायला लागले सोशल मीडियाला, 30-40 जण येतं. मी आताच कामवाठ्यात सुद्धा सांगितलं मुंबईला गेलं काय मिळालं ते चालूच येतात काय 20-25 जण कुठून आणले कुठून नाही हे लोक असतील. त्यांना एवढा मोठा मराठा समाज एक झाला. 70-75 वर्षात जे मराठा समाजाला मिळालं त्या 57 लाख नोंदी मिळाल्या. 39 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकरी या आरक्षणामुळे गेली. हे पण यांच्या डोक्यात नाही. मागासवर्ग आयोग पुन्हा गठीत झाला नव्यानं, त्यानंही त्याचा अहवाल सादर केलाय काल 2 तारखेला. त्याचंही देणं घेणं नाही. फक्त लिहायचं म्हणून लिहायचं, समाजापेक्षा नेत्याला पक्षाला मोठं मानायचं आणि काहीतरी लिहायचं. आपण ठरवून आलो होतो गावाकडून, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. 3 विषय होते आपले. पहिला होता ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र वितरित करायचे. त्यातले 39 लाख प्रमाणपत्र त्यांनी दिली.
आपला दुसरा मुद्दा होता ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले त्यांच्या परिवाराला ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करायचे. आता एका नोंदीवर काही ठिकाणी 100 प्रमाणपत्र मिळालेत, काही ठिकाणी 50, काही ठिकाणी 300 पर्यंत मिळायला लागले. कालच एक माजलगाव तालुक्यातल्या गावातले बांधव माझ्याकडे आले होते. एका नोंदीवर 40 लोकांना प्रमाणपत्र मिळाले, एकाच नोंदीवर. आणखी 60 प्रमाणपत्र निघणार आहेत. ते म्हणतात काही मिळालं नाही. मग हे काय, हे 75 वर्षात का नाही मिळालं? आता याच्यात काही राजकारणी आहेत, काही राजकारण्याच्या नेत्यांनी ह्या कार्यकर्त्याला पुढं घातलंय, काही सत्ताधाऱ्यातले गट आहेत. ते म्हणतो श्रेय कोणी घ्यायचा, तो आहे श्रेयात काय देतो का आमचं जुटून इकडे. आणि विरोधक म्हणतात आपण कशाचा प्रचार करायचा, तो आहे प्रचारासाठी आमच्यात फूट पाडितो का. आणि काही आपलेच आहेत आत्मी, असंतुष्ट आत्मी, ज्यांना खायची सवय लागलेली ती. त्या मराठ्यांनी त्यांच्या दुकानात बंद पाडले, दुकानदार सगळं बंद झाल्यामुळे त्यात काही. आणि 75% आता राहिले 75%. हे 20-25% येतं, 50 जण आहेत. 25% इतर आहेत, त्यांच्या पण अपेक्षा करायची आपल्याला गरज नाही, कारण ती विरोधात जाणार कवा पण. आणि 50% फेकच अकाउंट आहे त्याच्यात. आपले मराठ्याचे काय नमुने ते सगळे शोधूनच काढे ते कोणी, त्यात काही मोगम निघाले. मुंबईत आल्यामुळं काहीच मिळालं नाही असं नाही म्हणता येणार. आम्ही सांगितलं होतं तिसरा मुद्दा की सगळे सोयरे म्हणजे ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना ज्याची नोंद मिळाली त्याच्याच नोंदीच्या आधारावर ओबीसीतील कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, त्याच्यासाठी कायदा पारित करायचा. आम्ही जाणार शांततेत मराठी मुंबईला आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. ही शब्द होता का दुसरा होता? अरे तुम्ही ऐकलं की नाही? हा नाही काही म्हणा ना. ह्यो शब्द होता की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतचा कायदा पारित करा. म्हणून मुंबईला आलो. मुंबईच्या वेशीवरच सरकारनं मराठ्यांचा धसका घेतला, कारण तिकडे जाऊन लोक आंघोळीच करायला लागले. आझाद मैदानावर गेले. एका पोराला कोण काय म्हणलं VIP बंगला इथं नको बसू, तर ते आंघोळच करायला लागलं. ते निवड केले. 2-3% मुंबईत आले नाही. मागचं गबाळ सगळं आल्यावर काय करते? कोणचं तरी हॉटेल इथं मोठं, त्या हॉटेला पुढे एक गाडी घेऊन गेलं. त्याला म्हणले इथं बसत नसते तर दुसरीकडे बस. हा असंच काहीतरी होतं. हा त्याने मग भातच शिजायला टाकला डांबरीवरच. त्यांना अंदाज आला हे जरा नमुनेबाजच दिसते, राहिल्यास जर आले तर काय होते. म्हणून त्यांनी या मराठ्यांचा धसका घेतला. आणि सध्या विधानसभा सुरू नाही आणि 2001च्या कायद्यात बदल करायचा आहे. कारण 2001च्या कायद्यानुसार ओबीसीला आरक्षण दिले. 1967ला एका शासन निर्णयावर दिलेले, 90ला मंडल कमिशनने दिलेले. पण जे सुधारित करून 2001चा ओबीसीचा कायदा आहे त्यानुसार मराठ्यांना आरक्षण द्यावं लागतं. कारण मराठ्यांची मागणी ओबीसी. आपल्याला जर वेगळं काय मागणं असतं तर शासन निर्णय झाला असता. आपली वेगळी मागणी नव्हती म्हणून शासन निर्णय नाही केला नसता. त्याच दिवशी शासन निर्णय झाला असता. आणि सगळ्या सोयऱ्याचा जर शासन निर्णय झाला असता तर त्याच दिवशी उडाला असता. कारण त्याला 2001च्या कायद्यानुसार ज्यांना सवलती दिल्या ओबीसीच्या, मग 2004च्या सण कुणबी आणि मराठा एक असल्याची 83 क्रमांकाला, किंवा 2006चा भटक्या विमुक्तांसाठी केलेला ज्या सवलती आहेत ते असेल, 2008चा असेल किंवा 2014चा कायदा असेल, हे 2001च्या कायद्यानुसार केलेले कायदे. तसं मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसी, मग त्या 2001च्या कायद्यातच दुरुस्ती करावी लागणार आहे. कारण तिथं आरक्षण नसलेल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचंय सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून. म्हणून त्यांनी राजपत्रित अधिसूचना काढली. कारण सध्या विधानसभा सुरू नाही. आता 15 तारखेला अधिवेशन आहे. 15 तारखेला त्या अधिसूचनेचं रूपांतर ते कायद्यात करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार. कारण तुम्हाला एखादा प्लॉट घ्यायचा असला तरी तुम्हाला अगोदर 15 दिवस जाहीर प्रकटन द्यावं लागतं हे कोणाचं आहे. मग त्यांनी अधिसूचना काढली.
मग आपण सांगितलं होतं आम्ही शांततेत मुंबईत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. आरक्षणच घेऊन आलोत ना मग, कारण हे कायद्याचं राज्य आहे. आम्ही तिकडून सांगितलं आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षणच घेऊन येणार, मग ते काही ते गमिल्या ठेवलेले एखाद्या गुन्हे पिनीत भरून मग घेऊन जायचंय. हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला इथं कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, तरच ते कायमचं टिकणार आहे. मोगम आंदोलन करून नाही चालणार. तुम्हाला मागचा पुढचा सगळा सारासार विचार करून लोकही टिकले पाहिजे, आंदोलनही टिकलं पाहिजे, आरक्षणही टिकलं पाहिजे, लोकांचे हाल पण नाही झाले पाहिजे. ही सगळी मागची पुढची भूमिका घेऊन आंदोलन करायला लागतं. आणि मराठे आले आणि कायदाच मराठा आरक्षणाचं घेऊन गेले, म्हणजे आरक्षणच घेऊन गेले म्हणून गुलाल फेकलेला आहे. आरक्षणासाठी कायदा बनवलाय म्हणून गुलाल फेकलाय. ती दिवाळी झाली त्या दिवशी. कारण 75 वर्षात जो कायदा बनवायचा होता मराठ्यांसाठी एकही बनलेला नाही. 75 वर्षातला सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे आरक्षण नसलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्यात मोठा कायदा आहे. आणि हे जर बारीक असताना ती टोळी आपल्या विरोधात उतरलीच नसती याचिका दाखल करायला. टोळी सक्रिय झाली की नाही मुकादमासहित. मुकादमाचा तो वाज येतोच रे, मी एक दिवस थांब म्हणा त्याला. जर बारीक कायदा असता किंवा मोठा कायदा नसता तर इतके तुटून पडले नसते ते. त्याचा चेहरा बघितला तुम्ही, अशा काळा होता तो लाल बाळा आहे. तेव्हा म्हणतो त्याला मनात मंडल कमिशन चॅलेंज करूनच दाखव, फक्त चेहरा बघा त्याचा कसा दिसतो. त्याला माहिती आहे बावळ आहे हे मंडल कमिशन चॅलेंज करेल म्हणलं खरंच करतं का गण. मंडल कमिशन हा स्वीकारलेलाच नाही. पण मराठी इतक्या खालच्या दर्जाला जाणारे नाहीत. आम्हाला तुमचं वाटोळं नाही करायचं. गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करणारे तुझ्यासारखे आम्ही नाहीये. फक्त आता एवढंच म्हणणं आहे, तुम्ही 3दा आमचं आरक्षण घातलंय. आता जर का पडद्या मागून नाटकं केली आणि हे जर का या आधी सूचनेला आणखीन तुम्ही काही कायद्यात रूपांतर झाले जर काही प्रकार केला तर माझ्या मायबाप मराठ्यांना सरळ सांगतो, मंडल कमिशन चॅलेंज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग तिकडे वाटलं झालं तरी चालेल. मग मला माझ्या समाजासाठी जे टोकाचं लढावं लागलं तरी लढत आणि मरायच वेळ आली तरी मरण. पण मग मात्र आमच्या पोरांचं वाटलं झाल्यावर आपण नाही विचार करणार त्यांचा. कारण मंडल कमिशन चॅलेंज होतोय आणि त्याला पक्का माहिती मंडल कमिशन चॅलेंज होतोय म्हणून तो असा लाल झाला, कुकडा बोलायला लागला. त्या आता तर म्हणतो नागाला म्हणतो चप्प्याच करू नका, पटतोय. मारतो का गोरगरिबाचे लोक? ओबीसीचा नेता म्हणून घेतो स्वतःला आणि त्यांना म्हणतो चप्प्या करू नको. गोरगरीब मारायचे तुला? इतका जातीवादी माणूस कधीच असू नये, कधीच. वैचारिक मतभेद असले पाहिजे, शत्रुत्व कोणाशी निभावलं नाही पाहिजे. त्यांनी काय केलं? त्यांना म्हणतो तुम्ही काहीच करू नका. ते आपल्यापेक्षा पुढचे निघाले. अशा खोडशा दिली ती बी. मी एक 8 तास व्हिडिओ वाचला, वागा ऐकला, फेकून दिला मोबाईल. ते मी खपाखप गुढेले होते त्याला. त्यांच्या बेकार शेत. मला वाटलं आपल्याच पोराला येतात करून आहे का नाही आप घालून घ्यायचं काम. स्वतःला नेता मानायचं. त्यांना एक तर आरक्षण खाऊन देत नाही. 12 बलुतेदारांना तेव्हा आरक्षण खाऊ देत नाही. पुसतला ओबीसी बांधवाचे 12 बलुतेदारातले नेते माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं एनटी विजेंटे सारखा आमचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे, मराठी साथ द्या. तेव्हा आम्हाला खाऊन देत नाही. एक गुण खाऊन देत नाही. आता म्हणतो धंदे करू नका त्यांना. म्हणजे तुझ्या स्वार्थासाठी तुला गोरगरीब मारायचे. पण मराठी कधीच ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद निर्माण नाही होत त्यांना लावल्यावर. कधीच. इथून पुढे बी नाही होणार आणि मागही नाही होणार. त्याचं स्वप्न आपण कधीच पूर्ण नाही होऊ देणार. ते ओबीसीचा नेता मानतो स्वतःला, त्याने नवी बांधवाची माफी मागायला पाहिजे जाहीर. त्यांचा अपमान केल्याबद्दल. त्याला लापट आहे, त्याने मागायचं. ते मागणारच नाही. ते नुसतं चष्मा असं असं करीन निघाला. लय लापट आहे. त्याला एकदा आरक्षण मिळून द्या आणि त्याला ताकीद होतं. त्याने जर
लोकांनी भजे खाल्लेले कांद नाही खायला लावले तिथून पुढे त्याने लय वाटोळ केलंय मराठीचं लय वाटोळ केलंय त्याने. फक्त आपल्या लोकांना माझी विनंती, माझी जात खूप वर्षानंतर एकत्र आली, विचार करून बोलत जायचं. कारण ह्या दबावावरच समाजाला ह्या गोष्टी मिळाल्यात. आज करोडो समाजाचं कल्याण झालंय. 57 लाखातून मला रात्री माहिती मिळाली 57 लाख नोंदी सापडल्यात. 62 लाखापर्यंत आकडा गेलाय अशी मला रात्री माहिती मिळाली. 62 लाखाला कुणाला 100-150 प्रमाणपत्र मिळाल्यात. आपण 10-10, 5-5 धरले, 5-5 धरले तर 2 कोटी मराठी आरक्षणात गेले सुद्धा असते. फक्त डाटा याय नाही आपल्याकडे, त्याचा डाटा फक्त आपल्याकडे याय नाही. नसता गेले सुद्धा गावाचे गाव निघायला लागले. बरोबर आहे की नाही? निघायला लागले की नाही? आपल्या तिकडे गावाचे गाव निघायला लागले. एकट्या त्या खेड तालुक्यातच 45,000 का काय नोंदी सापडल्या. आता 45ला 5-5 बी म्हणलं त्या तालुक्यात राहते ना ते शिल्लक माणसं. आणि आपलं बेट काय साधं आहे काय? समजा आता इथं वाशीत एखादी नोंद सापडली, ग्राहीदारा एकच सापडली, याचा पसारवाले पांगलेला आहे, त्याच्या सोयऱ्याला द्यायचं म्हणलं त्याच्या नोंदीवर तो वाशीतून येडा घालीत मुंबईत येणार, मुंबईतून येडा घालीत तो तिकडं खानदेशात घुसणार, तिकडं सोयरे द्यायची, तिकडून ते विदर्भात घुसणार, विदर्भातून ते येडा घालून मराठवाड्यात येणार, पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात येणार. सगळी कोण येडा देऊन वाशीत आलाच परत. ठोले का पाहुणे एकट्याने शिल्लक अर्धा महाराष्ट्रात एकट्याने घातला आरक्षणात दिली. कारण ज्याची नोंद नाही, गणगोतातील म्हणजे आपण अशी व्याख्या दिलेली त्यांना. ज्या मराठा बांधवांची नोंदी सापडल्या त्याच नोंदीच्या आधारावर ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली नाही त्याच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. पिढ्यांना पार परंपरेनुसार मराठा समाजात ज्या गणगोतातील लग्नाच्या सोयरिका होत्या तो सगळा सोयरा खाली कोण राहत आहे? मग झालं का सरसकट? आणि ती टिकवण्याची जबाबदारी गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही हे वाशीतच मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. मी जर 4 भीतीच्या आत बोललो असतो तर तिथे हिशोब वापरला असता. काही शेंगा आणतात आपल्या बसल्या ते म्हणजे 4 भीतीत काय केलं, तुला काय करायचं नाही काय केलं. एक तर मी 4 भीताडात का बसत, मी ओपन बोलतो काय बोलायचं. इथं आहे व्यासपीठ, मी आंतरवालीला 5 महिने बोललो का नाही व्यासपीठावर जाहीर. आता इथं मला जाहीरच बोलायचं होतं. कुठे ते मुंबईचे माझ संघ होते ना, तुम्ही बरेच जण होते का नाही, तुम्ही जवळ 2-250 जण होते बघा, इतके हात वर्ग केले. हा, आणि खोलीच्या आत येत आम्ही, पण 2-250 जण एकटा नाही. ते तिकडे लिहित आहे खोलीच्या आत काय केलं. तुला काय माहिती काय केलं मी? इथं सगळे वकील बांधव होते मुंबईचे साक्षाला. एका शब्दाचा एक घंटा किस पाडला यांनी त्या सगळ्या सोयऱ्यावर. आणि नंतर म्हणले हे बरोबर आहे. म्हणलं म्हणू ओके मग. आणि ते कागद घेऊन समाजाच्या पोराला दाखवला, असं असं ठरलंय. आपल्याला जे पाहिजे होतं ते आंतरवालीत मिळो, नगरमध्ये मिळो, पुण्यात मिळो, नवी मुंबईत मिळो किंवा आझाद मैदानावर मिळो, ते आपल्याला इथंच मिळालंय. मग आझाद मैदानात जाऊन काय करायचं? तिथं बसायचंच होतं ना मग आम्हाला जाऊन. मग ते मिळालंय तरी ते म्हणतात नाही 4 भीतीत काय केलं. आता मी त्यांना म्हणलो ना, त्या लोणाळ्यात बी म्हणलो आणि वाशीमध्ये सुद्धा म्हणलो व्यासपीठावर बोला, पण पोट्टे लेखाला करायचं ना आपले. मी त्या लोणाळ्यात म्हणलो व्यासपीठावर बोला साहेब, येऊन तुम्हाला बोलायचं. तो 25-30 हजार पोरांनी बाहेरून घोषणा दिली, डेंजर घोषणा दिली. त्या अधिकारी म्हणला मी बाहेर येत नाही, मी माघारी जातो. त्याची पातळच झाली एका घोषणातच. म्हणलं बोल वाजवून इथं आम्हाला मार्ग काढायचा काय. आता मी कुठं असलो ना, माय बाप मराठ्यांना सांगतो मी मराठ्यांशी गद्दारी करणार. मी कुठं असो, ते 4 भीतीत असो नाही तर बाहेर असो. आता इकडं व्यासपीठच नव्हतं, बोलावं तरी कुठं. आता 4 भिंतीत मंत्री, अधिकारी आणि मुंबईतले बांधव नुसते चर्चेतच बेजार झाले. ह्या खोलीतून चर्चा ऐकायची, याला जाऊन सांगायचं, त्याने उठायचं आणि त्याला जाऊन सांगायचं. काही काय आमच्या अभ्यासातच फाईट लागली. ते म्हणलं त्याचं ऐकून मबला आहे, तेव्हा म्हणलं तुपलं नको ऐकू, ते कवात नीट सांगायचं. अरे म्हणलं ऐकू तरी कोणाचं.
मग ते आमचं लफडं बरं आहे, अडाणी आमचं ते बसव, ते मध्ये बसत नाही, मला बसवतो जसं वाजत येतो, कसं काय बसत नाही ते जमत. पण अभ्यासाकडे डोक्यानं असं खोराकच होतं माणूस. मग तरी आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन हे विषय मांडलेला आहे त्या दिवशी, कारण त्याला कायद्यात चौकटीत टिकवायचं होतं म्हणून. कुठं चार भिंत आहे कशाच काय, आणि काहीच मिळालं नाही. मुंबईला गेलो तर काय मिळालं? तुझी अशी इच्छा होती का मराठा समाजाचे लाखानं पोर आलेत हे मुंबईत मांडी घालून बसले पाहिजेत कायमचे? मिळालं तरी मग दंग झाली पाहिजे, पोरं इकडंच गुंतले पाहिजे सगळे. सुखरूप मराठ्यांना मिळाले, सुखरूप पोरं घरी गेलेत, हे नको आहे का तुला? एकही पोराला खर्चाटला नाही, सगळे सुखरूप घरी गेले, हे नको आहे का दसका तुला असला? आणि ते म्हणतो मुंबईला गेल्यावर काहीच मिळालं नाही, आणि उगा 5-25 जण येतात माकडं कडून आलेत बेकारी चेहऱ्याचे. त्यांनी ते म्हणते मुंबईला गेल्यावर काहीच मिळालं. त्यांची एक गोष्ट खरी आहे, मुंबईला गेल्यामुळं काय नाही मिळालं हे खरं आहे. आम्हाला करोडो मराठ्यांना मिळालं, त्याला नाही मिळालं हे खरं आहे. कारण त्याला गल्लीत हिंडला असं इकडे त्याला पैसे मिळेल नाही दिसत, पुढं त्याला पद पाहिजे, पद नसेल मिळालं. त्याला सगळ्या दुनियाची खायची सवय मराठ्यांच्या जीवावर, त्याचं दुकान बंद पडलेलं आहे. कवर खातो मराठ्या जीवावर, होते ना लोकांचं कल्याण गोरगरिबाचं. तू शेण खाय थोडं, जमत नाही का? किती दिवस तुम्ही मराठ्यांच्या पोराचे मुडदे पाडणार आहेत असं करून करून? आणि प्रामाणिक काम करणारे नको आहेत त्यांना, कारण मी इतका चिकाटीनं करतो काम आहे म्हणजे माझे पाटणे थोपटून घेता, कुणीच करणार नाही इतक्या चिकाटीनं करतो मी. 5 महिने झाले 24 घंटे एकच काम करतो, रात्र दिवस. ना आता मी 10 तारखेला उपोषणला बसणार आहे, शेवटचे 2 दिवस आराम पाहिजे, कारण शरीर ओलं लागतं, कोरडं होता कामा नाही. तरीही मी रात दिवस फिरतोय. आज हे 7, रात्री 3 वाजले आम्हाला असे फोटो काढण्यात, त्या चेंगरा चेंगरीतून भरगडीत. आता इकडून तिकडून इथं आलो, आता इथं 5-6 वाजले असते. आता आणखीन 4 बैठका आहेत मुंबईत, त्या करायच्यात म्हणजे 3 इथंच वाजणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजता नाशिकला आणि त्या साल्हेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे. म्हणजे आम्हाला रच्चे झोपायचे का? आता इथून निघणे साल्हेर किल्ल्यावर जाणार आहे, ते म्हणते 200-250 किलोमीटर आहे. म्हणजे तिथं आम्ही सकाळी 11 वाजता जाणार, तिथला कार्यक्रम करणार. तिथून वैजापूरला कार्यक्रम आहे संभाजीनगर जिल्ह्यात, तो कार्यक्रम करणार. तिथून बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या भोगलगावला कार्यक्रम आहे 9 तारखेला. म्हणजे आम्ही जागेचा, रातची जागे, दिवसा जागेच. तिथं भोगलगाव जाणार, दुपारी 12 वाजता बीडला कोळवाडी मांजरसुंब्याच्या घाटात कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम 3-4 वाजता संपल. मला श्रीगोंद्याला संध्याकाळी 8 वाजता कार्यक्रम आहे नगर जिल्ह्यात. तो कार्यक्रमाला 12 वाजणार आहे संपायला. त्यांनी इतकी मोठी रॅली काढली, तिला 12 वाजणार आहे. तिथून मला अंतरवाली यायला 100% सकाळचे 8 वाजणार आहे. म्हणजे ती 10 तारीख मला बसायची उपोषणाला सकाळी 10 वाजता. इतकं सातत्यानं मी हे काम करतो. माझ्या डोक्यात काय नाही, पैसा नाही, पाणी नाही, ते मागच होतं. मग पैसा पद होतं ना, ते मागच होते. आंदोलन खूप पुढे गेले आता. आणि उगा तुम्ही एखाद्याला प्रामाणिक काम करणारा काहीतरी डाग लावायचा, यांचं काही स्वप्न नाहीये. एकतर गरीब कुटुंबातून आलाय आणि सामान्य लोकांना मिळवून दिले, हे दुःख. आम्ही 30-30 वर्ष लढलो, हे एक त्यांचं दुःख आहे. आता तो याच्याने काही नाही झालं, त्याला मी काय करू? ते म्हणतो मी लय दिवस वाचेलं, मग आमचं असं झाला. तो वाचेला, मी काय करतो? डोक्यावर घेऊन येईन ना पुस्तकं, मला काय करायचं? तू पुन्हा आजाच्या पुण्यावर जगू तू कवर. तो आजाने का तरी वारकरी याला घालता पंढरपूरला, म्हणून तुला त्या पुण्यावर जगा. तू मर नाही एखादी बार पंढरपूरला, तुला सातत्यानं करावं लागणार आहे ते. आम्ही पण मोर्चे काढतो ना, पण त्याच मोर्चावर त्या 2 वर्षाचं काम नाही करून घेत. सातत्यानं लढावं लागतं त्याला. चिकाटी नाही मी तिथं लावून धरलंय. तुम्हाला माहिती आहे, आणखी ना आमच्या डोक्यावरच्या खुणा आमच्या माता मावल्याचे गेलेल्या नाहीत. इतका मोठा प्राणघातक हल्ला झाला होता. आणखी नाही पोरांच्या पोटात आणि छातीत गोळ्या, त्या अंतरवाली झालेल्या हल्ल्याच्या. आम्ही हल्लो नाही, त्याला सातत्यानं लावून धरले. चिकाटीनं आम्ही ते लावून धरले. सारखा पाठपुरावा सुरू आहे. आणि जर आम्ही सरकारला चार भीतीत बोलून त्यांची असतो, 10 तारखेला आंदोलन पुकारलं असतं का? मी आता म्हणलं असतं जाऊ दे तिकडे, मिळालं आता झोपा जरशी घरी. कारण मी माझ्या जातीच्या पोराचं वाटलं नाही करू शकत.
मी त्याच्यासाठी रायगडचं दर्शन घेऊन आलोय पाठीमाग आता 2-4 दिवसापूर्वी. माझ्या पवित्र रायगडाची माती कंपाळी लावून आलो, कारण पुन्हा जाईन का नाही मला माहित नाही, कारण शरीर माझं मला उपोषणा साथ देत नाही. आणि हे आता जर बसलं ना तर काय होईल गॅरंटी नाही, कारण 1.5-2 घंटे जर चाललो बोललो तरी अंतर तर कापतंय माझं. तरी मी जातीच्या लेकरासाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत की एक जीव गेला तरी चालत, पण करोडो लेकरांच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन हसू बघायचं म्हणून उपोषण केलं. आणि उगा काहीतरी सांगत बसणार तुम्हाला पुढे इकडे तिकडे बोलतो रातभर भलं इतकं लांब लिहितोय ते व्हॉट्सअपवर. काय लिहितो रे तू? लय डोकं आहे तुला वाटतं तुला हुशार आहे. इकडं हरकती मागितल्यात नाही, इकडं मर ना, इकडं हरकती दी, इथं म्हणणं म्हण अबकड करा. तुपली व्याख्या दी सगळ्या सोयऱ्यांची. सरकार कसं घेत नाही ते मी बघतो. आणि तिथं फेसबुकवरून व्हॉट्सअपवर सोशल मीडियाला काय लिहितो? तुला वाटतं तुला शहाणा आहे, आणि हे करोडो लोक तुला वाटतं का येडे येते आणि तुझला शहाणा झाला. तुला काय म्हणणं मांडायचं ना, महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक आणि वकील बांधव तिथं म्हणणं मांडणार आहे तो कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत झाला पाहिजे म्हणून. तू पण मांडणार, तू इकडेच येतो, कारण काय कायचे दुखणेच वेगळे मला आता कळले. आणि मराठीचे काय सोपे लोक नाहीत, ते बोलणारे शोधून काढले ते कोण कोणी, हे कोणत्या नेत्याचं आहे, कोणत्या सत्ताधाऱ्यातल्या गटातला आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, खूप समाजाला मिळालेले, तुम्ही लढत राहा, ते सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, आम्ही सोबत येतो तुमच्या. त्यांना बोललं त्या काय बोंबलायचं, त्यांना बी सरळ करतो म्हणे आम्ही. ते जर 2-4 दिवसात गप बसलेत हाईत, नाही तर मग त्यांना बी आम्ही कचका दाखवतो. कारण विनाकारणच काहीतरी कोणाच तरी ऐकतात आणि काहीतरी लिहित बसतात. मला टाइम नाही ते बघायला समजा, पण ऐकायलाच नाही, माणसं सांगत येत नाही एकामेकाची एकामेकाला. पण कामं तरी किती करावं लागतात, 22-23 थोडे थिडके बी नाही. अधिकाऱ्याला डोकं लावायचंय, आंदोलन चालायचे, मोर्चे काढायचे, उपोषण करायचे, परत व्याख्या द्यायच्यात, कायद्यात दुरुस्त्या करायच्यात, अभ्यासकाला बोलवायचंय, हे ओबीसीचे 2-3 टरमाळे त्यांना अंगावर घ्यायचं, त्यांना नीट करायचं. म्हणजे सगळ्यांना खेटून खेटून हे समाजाच्या पदरात पाडायचं. आणि त्याच्यात आपले नमुने काही 10-5 जण नसेल घेतला तुम्हाला विश्वासात, द्या ना सोडून. झाला असेल तुमच्यावर एखाद्यावर अपमान झाला असेल, द्या सोडून. नसताना तुम्ही टीव्हीला पेपरला आला एखाद्या दिवशी, द्या जाती सोडून. करा तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं. आमच्या पण तुमचं मन दुखाला असं दुखू द्या, एखाद्या वेळी दुखाला. एकदा आरक्षण मिळून दिल्यावर 2 तोंडात आण आमच्या, काय हरकत नाही. पण आज ती वेळ नाहीये. ही जात खूप दिवसांनी एकत्र आली, ह्या दबावामुळे खूप कामं व्हायला लागलेत आपल्या समाजाचे. खूप वेगळा गट करतो कवर, आता गटाचे दिवस नाही राहिले आणि महाराष्ट्रातला अखंड समाज एकत्र आहे. आता तुम्हाला पुन्हा एक विनंती, आता काय ते पहिली म्हणे ग्रामीण भागात हत्ती गेला आणि शेपूट राहिले, आता शेपूट पिपूट काही नाही राहिले, ओबीसी नुसते अंमलबजावणी राहिली. एक दणका हाणला का सगळ्यांनी, एक दणका सगळ्यांनी हाणला, कार्यक्रमच झाला. एकच दणका आणायचा, कायद्याची अंमलबजावणी करायची. शिंदे समितीकडं हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायला लावायचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्यायला लावायचं, सातारा संस्थांचं घ्यायला लावायचं, समितीला पुन्हा काम करायचं सांगायचं, आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस पाठीमागं घ्यायला लावायच्यात. आणि ती प्रक्रिया त्यांनी सुरू केली. फक्त आपल्यासाठी महत्त्वाचा विषय सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, तुमच्या मतदारसंघात असणारे आमदार आणि मंत्री यांना फोन करून सांगा, आपण आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना 15 तारखेला अधिवेशन, हा कायदा पटलावर ठेवतील. आता अधिसूचनेचा अंमलबजावणी करण्यासाठी, हा कायदा मजबूत होण्यासाठी एक मतानं सगळे आवाज उठवा म्हणून फोन करून सांगा. निवेदन सुद्धा त्यांना द्या. आणि मीही माझ्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना आवाहन करतोय की गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे, हा कायदा पारित करण्यासाठी आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही सगळेजण एक मतानं 15 तारखेच्या अधिवेशनात आवाज उठवा आणि अंमलबजावणी करायला सरकारला भाग पाडा. कारण तुम्ही कोण कोण आमदार आणि कोण कोण मंत्री बोलणार आहेत हे 15 तारखेला माझे करोडोच्या संख्येने मराठी अधिवेशनाकडे टीव्हीच्या माध्यमातून डोळे लावून बघणार आहेत.
कोणचा आमदार कोणचा मंत्री आपल्या कायद्याच्या बाजूने बोलतोय. एकदा एवढ्या कायद्याची अंमलबजावणी झाली, आयुष्यभर आपल्या लेकराचं कल्याण झालं. कायच हट्ट नाही आपला तेवढाच हट्ट आहे की पुन्हा एकदा जीवाची बाजी लावून आमरण उपोषण करायचं आणि कायद्याची अंमलबजावणी करायला लावायची. काही झालं तर अंमलबजावणी करायला लावायची म्हणजे लावायची. आता झाली दिवाळी, एकदा तुम्ही नुसती त्याची अंमलबजावणी होऊ द्या, मग त्याला म्हणा तू महादिवाळी बघायला गुलाल कसला असतो नुसता बघायला. आणि विजय सभावे कशाला म्हणते तो फक्त बघ म्हणा. त्याला मागच सांगितलं होतं मी. तो म्हणला 3 कोटी लोक आलते का. त्याला सांगितलं तो एका लिंबा झाडाखाली उभा राहा, नाही तर पुलावर उभा राहा, वय घेऊन राहिलं नाही बाव चाळलेलं. आता म्हणते 3 कोटी आलते का. आता आणखीन तुला आमंत्रण आहे. मग आजच परत म्हणून मला आमंत्रण दिलं नव्हतं. विजय सभाला एखाद्या पुलावर रजिस्टर घेऊन उभा राहा, किती मराठी येतात लिहायला. होय जरा आरटीओ एखाद्याशी मर जरा नुसतं बोंबलतं कुंकड काही बरळतं कुंकड. मग ते एक शब्द बोललं मग मी कचा कच बोलतो कुंकड. ते परत म्हणतं माया मागायला लागलं. तुला पण सांगितलं मराठीच मध्ये बोलायचं. मग ही त्या बाजाराची वही घेऊन बाजाराची पिशीन त्याच्यात कागद टाकली. कोणत्या त्या संपादकाकडे जातो टीव्ही चॅनल, त्यांना म्हणतो तुमच्यात दम असला तर वाचून टाकाय. तू तुपला वाचव ना, कारण हे बोलत मराठ्याच्या विरोधात. मराठ्याचे पोट्टे शेतात बसल्या बसल्या घोडेला येते कागद, त्यांनी त्याचे कागदच बाहेर काढले. ते म्हणतो बघा किती घाणेरडे बोलतात मला. तो काय बोलणार मग आरक्षणाच्या विरोधात. हे पोरं बी असले नमुन्यात कडून शिया सापडून आणतात. काय म्हणजे इतके खौट शिदी देत 2 दिवस जेवण जात नाही बा माणसाला. उकड बरळत पावसाळ्याला सगळ्या दुनियात ते खातं कोणाचं बी. सगळं कुटुंब अडचणीत आणलं, स्वतःचा सगळा ओबी समाज अडचणीत आणला. आणि आता तर लालच पाड आहे. कारण त्याला काय झालंय बरं का, मान्य करायला पाहिजे. आता तेव्हा नाही करणार, पण आपण मराठीची जात आहे आपली. आपण चेहरे वाचूनच कळत होती याला काय वाटते. त्याचा चेहरा सांगतो त्याला काय वाटतं. एक तर हे बारकोसक आहे मी, एक तर शेतकऱ्याच पोरग मी, एवढा मातंबर मी छाती ठुकीत होतो मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही. ते म्हणतात एवढं एवढं सगळे ते आलं ना ओबीसीत. त्याचा त्यांना अपमान वाटतो. एखादा मातंबर पडून असतात ते म्हणून असतात खेटाला माया बरोबरीच होता. मग मी जर तुला बेजार करू शकतो, हे लपड जर तू माघार तुला दुसरीकडेच राहायला जावं लागेल. समाज मागा लागल्यावर तर मग तो कार्यक्रमच झाला. मॅच बेजार केले तेच ना काळजी करू तुम्ही. मी लयच खंबीर आहे त्याला नुसतं बोलून द्या, त्याला वाजवितोच, त्याला सोडितच नाही. आता तर पक्षच काढाय त्यांनी आता काढायला लावलाय. मला मीडियाच्या बांधवाला सांगितलं, मला माहित नाही, पक्षच काढायला लावला. त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका. एनटी व्हिजेंटीचं आरक्षण आहे मागत नाही, ते वेगळा बांध पडलेला आहे. त्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागतच नाही. ते नादीतोय तुम्हाला. वंजारी बांधवाने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का नाही लागत, कारण ते वेगळा प्रवर्ग केलाय त्याचा. ते नादीत आहे, ते पळाले. आता त्यांना पक्षच काढायला लावलाय. हे थोडे दिवस थांबन हे कुंकड जात आहे, रचित निघून जाईल. तुम्हाला धावडर पडायची येईल. याच्या काय नाही लागतात. तुमचं वर्चस्व आहे, तुमची प्रतिष्ठा, याच्यासाठी नका घालू. गेले शहाणा नाही, ज्या पक्षात राहत ते पक्षात मोडी देते. ते कुंकड उडी आणि कुंकड मै सुद्धा होत नाही माणसाला. रचित जाते कुंकड तरी. ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले, आता काय करायचं, मग भांडण लावायचं बघत आहे. तो आणखीन काहीच नाही, तुला पुढं लय बघायचंय बाळा. तो चष्म्याच्या काचा बदलून ठेवूया आता. आणि तुला आणखीन तरी सांगतो, माया नागात लागू नको, मिले नमुना आहे. तू जर गप्प बसला थाई जाऊ द्या माय बापा. तुम्हाला एकदा सांगतो, एकदा आरक्षण मिळून द्या, त्यात किती दम आहे मला बघायचं जातं. बघतोच मी त्याचा. आता शेअरच हाणायला लागले बदग सगळ्या दुनियाचं. ते शेअर दुकान टाकीतो का मग 3-3 रुपये देते लोक तुला. काही नाटक नवीनच करायला लागले ते आता. आम्ही असे ते शेअर म्हणतो हा मग हे करेन. मला हिंदी येत नाही रे, तो कार्यक्रमात लावला असता. हिंदी जमत नाही. जमत आहे बरं का, तुम्हाला नाही खोटं बोलणार. पण हे पत्रगाव बांधवले कलाकारी हे अगोदर काय करते तर मला शांततेत 2-3 प्रश्न विचारते. मग मी आपल्या दम्माने देतो उत्तर. ते या काय की त्याचा प्रश्न विचारतो, मग मी बिघडूनच जातो लगेच.
पण ते हिंदी कुंकडची कुंकड जाते आणि त्याच्या वाटणात मैच हिंदी वाचून दाखवते ते येवले जेडपण आणि तेच हसत आहे. त्याचा तर नीटोबाच केलाय. आपलं काहीच राहिलेलं नाही आता, फक्त अंमलबजावणीसाठी 10 तारखेला उपोषण होत आहे. माई बापा हो, स्वतःच्या लेकरासाठी इथं श्रीमंत मराठ्यांचा, गरीब मराठ्यांचा सगळ्याचाच फायदा आहे. सगळ्याचेच लेकर या आरक्षणामुळे मोठे होणार आहेत. कारण या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत. सगळ्यांचे फायदे होणार आहेत. 10 तारखेला आमरण उपोषण पुन्हा सुरू होते. ताकदीनं पुन्हा एकदा उभा राहा. इतक्या ताकदीनं राहा, अंमलबजावणीच कायदे झाले पाहिजे, त्याशिवाय मी उठत नाही. तुमचे पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण लांब जायचंय आम्हाला, पण आणखी इथले 4 करून तिकडे त्या साल्हेरला जायचंय. म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानायला येईल. अंमलबजावणी वस्तूवर हटू नका. तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री.